सो मला एवढं म्हणजे ओव्हरवेल्मिंग मोमेंट वाटतंय हा इथे स्टेजवर उभे राहताना, कारण का माझे बॅचमेट्स इथे असतील, माझी आई इथे असेल, माझे जे शिक्षक आहेत ते इथे आहेत, आणि मग चेअरमॅन सर, ममता पाटील मॅडम, पाटील सर आहेत, आणि मग हे सगळे PTA मेंबर्स. मला खूप म्हणजे प्राऊड मोमेंट वाटतंय, कारण का मी अजून पण तेवढा मोठा नाही झालोय, बट जस्ट सुरुवात केलेली आहे. मी TS रेहमानमध्ये माझा BSc नॉटिकल सायन्स मी सेकंड इयरला आहे, मी तो आता कम्प्लीट करत आहे. तर माझा आज सन्मान करून मला म्हणजे मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत मला किती चांगलं वाटते. मी आतून तुम्हाला सांगायला गेलो तर म्हणजे माझं मन असं फक्त वरती खालती उड्या मारते. मला खूप म्हणजे हसायला येते, खूप एन्जॉयमेंट वाटते. आणि मग तिथे माझे जे बॅचमेट्स असतील ते पण माझ्यावर प्राऊड मोमेंट करत असतील, म्हणजे खूप एक असा ग्रँड मोमेंट आहे. शाळेने जे मला समजवलंय ऍक्च्युअलमध्ये बघायला गेलो तर बहुतेक आपण शाळा बघायला गेलो तर तिथे मोस्टली फक्त स्टडीजलाच प्रेफरन्स दिलं जातं. तर असं या शाळेत तर नाही आहे. ज्यावेळी मी होतो माझ्या पर्सनल डेव्हलपमेंटला, माझ्या स्किल डेव्हलपमेंट्सला मी कसा बोलू शकतो, नंतर माझा कॉन्फिडन्स कसा वाढवला जाऊ शकतो, नाही फक्त माझे पालक तर माझे टीचर्सनी पण मला खूप उंचावर नेलं, आणि थोडंसं पण जे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स असेल त्याचा श्रेय मी त्या सगळ्यांना देतो. आणि मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, जस्ट मी तुम्हाला एक सांगतो स्पेशली 10th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी, की तुम्ही आता कॉलेजमध्ये जाल, पास आउट व्हाल, करेक्ट. तर तुमचे पॅरेंट्स जे असतील तुम्ही त्यांना असे नका करू की मित्रांमुळे तुम्ही त्यांना साईडलाईन करताय, करेक्ट. कारण का तुम्ही जास्त मोठे पण नाही होणार, पण तुमची डेव्हलपमेंटला सुरुवात होईल, करेक्ट. सो तुम्हाला त्यांचा पण आदर घ्यायचा आहे, तुम्हाला स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे, तुम्हाला तुमचे एल्डर्सचा रिस्पेक्ट करायचे, तुम्हाला तुमचा करिअर बघायचा आहे, नंतर कल्चर कसा आहे तुमचा, तुम्हाला कल्चर कसा रिप्रेझेंट करता येईल वेगवेगळ्या स्टेजेसवर ते तुम्हाला बघायचं आहे. आणि आपल्या शाळेचं नाव आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो ते सगळं तुम्हाला बघायचं आहे. आणि पालकांसाठी जस्ट माझी विनंती असेल की तुम्ही जस्ट तुमच्या जो हे अप्रेंटिस असेल और तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला थोडीशी सूट द्या. सूट ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी टाकाय त्याच्यावर. तो कसा पुढे जाऊ शकतो, तो कसे सिच्युएशन्सला हँडल करू शकतो. त्याला फक्त नाही अभ्यासाचा प्रॉब्लेम, तर तो स्पोर्ट्समध्ये, तो वेगवेगळ्या इलोकेशन कॉम्पिटिशनमध्ये और स्टेजमध्ये बोलण्यामध्ये जो फिअर येतो त्या फिअरला कसा ओव्हरकम करू शकतो त्याच्याकडे पण लक्ष द्या. मागच्या वेळी जेव्हा PTA मेंबर्स व्हायचे, त्यांची मीटिंग्स व्हायची, तर हे टॉपिक डिस्कस व्हायचे. आणि आपल्या शाळेचं नाव पहिली भले छोटे असेल पण आता खूप उंचस्तरीयवर गेलेलं आहे. तर ते मला सांगायचं होतं. मी तुम्हाला गायडन्स नाही पण एक मेसेज म्हणून सांगत आहे की जर तुम्ही आपल्या शाळेला कधी विसरू नका, आणि एका दिवशी तुम्ही पण माझ्यासाठी इथे याल. मी माझ्या सेंड ऑफच्या स्पीचमध्ये बोललेलो की जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच स्टेजवर येऊन माझं भाषण कंप्लीट करेन, आणि आज तो मी माझा प्रॉमिस पूर्ण करतो. थँक्यू.